नमो बुद्धाय आणि जय भीम। आज या ठिकाणी जागतिक विश्व धरोहर साची या ठिकाणी या ऐतिहासिक धम्मसहलाचं हा आमचा शेवटचा 10वा दिवस। या ठिकाणी आपण महान सम्राट अशोकाच्या साची या जगप्रसिद्ध महास्तूपाला 84,000 महास्तूपाला या ठिकाणी आपण भेट देत आहोत। सुरुवातीला हे तोरणद्वार आपल्याला दिसत आहे। महान सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये महान सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूप, 84,000 महाविहारे, 84,000 धम्मशिलालेख, 84,000 धम्मस्तंभ आणि 84,000 बोधिवृक्षाची लागवड करणारे महान सम्राट अशोकांच्या सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूपांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्या शारीरिक धातू ज्या अस्थि धातूंवर 84,000 महास्तूप संपूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये निर्माण केले होते। त्यासोबतच तथागत भगवान बुद्धांचे 80 अग्रश्रावक आणि त्यापैकी संघ सेनापती सारीपुत्त आणि विद्यमान महामोगलायन हे भगवान बुद्धांचे 2 अर्हत भिक्खू यांच्या सुद्धा शारीरिक धातू असतींवर या साचीच्या ठिकाणी 2 महास्तूप वेगळ्या पद्धतीने सम्राट अशोकांनी निर्माण केलेले आहेत। आपण बघत आहात हा बलुआ पत्थर मध्ये किंवा साना पत्थर किंवा खरब पत्थर मध्ये निर्माण झालेला हा साची स्तूप महान सम्राट अशोक यांच्या कालखंडामध्ये इसवी सन पूर्व 3ऱ्या शताब्दीमध्ये या स्तूपांची निर्मिती करण्यात आलेली आहे। हा स्तूप सम्राट अशोकांनी पायाभरणी केलेली आहे। सम्राट अशोक मौर्य काळ आणि त्यानंतर सुंग अग्निमित्र सुंग यांच्या कालखंडामध्ये, सातवाहन कालखंडामध्ये गुप्त प्रतिहार कालखंड, प्रतिहार राजे आणि परमार राजांनी सुद्धा या ठिकाणी काही प्रमाणात बौद्ध विहारांची रचना केलेली आहे। परंतु सुंग काळ आणि सातवाहन काळामध्ये या साची स्तूपाची भरभराट झालेली आहे आणि शिल्पकला उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी कोरण्यात आलेली आहे। या ठिकाणी चारही बाजूला हे 4ही तोरणद्वार आहे। या ठिकाणी आपण बघू शकता तथागत भगवान बुद्धांची ध्यान मुद्रा आणि 2 बाजूला चौरीधारी 2 द्वारपाल सुद्धा दिसत आहे। वरती भगवान बुद्धांचं जे शीर्ष आहे, डोकं आहे, ते या ठिकाणी तुटलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतं। या ठिकाणी हे तोरणद्वार आपण बघू शकतो। दोन ठिकाणी 2 द्वारपाल आहे आणि काही ठिकाणी केवळ सम्राट अशोकांच्याच कालखंडामध्ये नाही तर पुन्हा सांगतो की सुंग कालखंड, महाक्षत्रप, सातवाहन आणि गुप्त कालखंडामध्ये सुद्धा या साचीच्या स्तूपांचं शिल्पांकन झालेलं आहे। आपण तोरणद्वार बघू शकता। वरती आपल्याला भारवाहक दिसत आहे, चैत्य गवाक्ष दिसत आहे आणि महामायेचं शिल्पांकन